Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. हॅलो पप्पा, तुम्हाला 65व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या लॉकडाऊनमुळे आम्हाला काही करता नाही आलं म्हणून ही छोटीशी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवली आहे. आधी वाटलं मला जमेल का तुम्हाला सांगायला, माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायला. नंतर विचार केला आता नाही करणार तर कधी करणार. तुम्ही खरंच बेस्ट डॅड आहात. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला बिनधास्त बनवलं, अडचणीला सामोरं जायला शिकवलं, सर्वांना मदत करायला शिकवलं. तुमचा गुण आमच्यामध्ये आला सर्वांना मदत करण्याचा. आर्किटेक्चरच्या 5 वर्षामध्ये तुम्ही मला खूप मदत केली, माझ्यावर जागलात. मॉडेल डिझायनिंगपासून ते मॉडेल मेकिंगपर्यंत आणि पॅकिंगपर्यंत तुम्ही असायचात माझ्याबरोबर. खूप बरं वाटायचं. माझ्यासाठी चहा बनवायचा, कृतिका तुला चहा हवा आहे, कॉफी हवी आहे विचारायचात आणि बनवून द्यायचात. नेहमी बोलायचा टेन्शन घेऊ नकोस, जे होईल ते होईल, आपण सगळे सामोरे जाऊ, काही टेन्शन नाही. कोणाच्याही आजारपणात तुम्ही त्यांच्याबरोबर असतात, त्यांना मदत करतात. तसंच तुमच्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आहेत. कुठलेही प्रॉब्लेम झाले की तुम्ही लगेच त्याचे सॉल्व करून टाकतात. तुमचा स्वभाव सगळ्यांनाच आवडतो, मग तो लहान असो वा मोठा असो. तुम्ही सगळ्यांना त्यांच्या वयाप्रमाणे वागवतात, त्यांच्या वयाप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी बोलतात. सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे असतात. कुठलेही कार्य असो तुम्ही पहिले असतात. कुठेही जायचं असेल, लग्न असो काय असो, तुम्ही तिकडे पहिले जाऊन सगळ्यांना मदत करतात. आणि तीच गोष्ट आमच्यातही आली आहे. आम्हालाही आवडतं दुसऱ्यांना मदत करायला. आम्हाला खूप अभिमान आहे. आम्हाला तुमच्यासारखे पप्पा मिळाले, जे कधीच मुलामुलीमध्ये भेदभाव करत नाहीत. कधीच बोलत नाहीत की ही कामं पुरुषांची आहेत की ही कामं बायकांची आहेत. ही नाही, तुम्ही घरातल्या सगळ्या कामांमध्ये आम्हाला मदत करतात. कधीच तुम्ही आमच्यावरती पूर्ण काम लादत नाहीत. आणि तुम्ही खरंच बेस्ट पप्पा आहात, त्याचबरोबर बेस्ट व्यक्ती आहात आणि आरोग्याचे बेस्ट आजोबाही आहात. तुमच्याकडे तो बिनधास्त येतो. कितीही रडला तरी त्याला माहिती आहे की मला माझे बाबा नक्की उचलून घेणार. तुम्ही त्याचा विश्वास जिंकला आहे. आणि कोणीने उचलून घेतलं तरी त्याला माहिती आहे माझे बाबा नक्की मला उचलणार. सो ब्लेस्ड टू हॅव यू इन हिज लाईफ. आता पुढे झालं, बाकी तर मी समोरच सगळं सांगेन तुम्हाला माझ्याबद्दलचे, तुमच्याबद्दल मला काय काय वाटतं ते. आता काही व्हिडिओज काही लोकांचे बाकी आहेत, ते आपण बघूच. थोडे सरप्राईज अजून बाकी, थोडा वेळ थांबा आणि टाईम काढा, बघूयात. बाय डॅड, लव्ह यू. हॅपी बर्थडे काशीनाथ. बोल काशीनाथ भाऊजी, तुम्हाला 65व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आम्ही पूजाने काल आम्हाला सांगितलं की काकांचा 65वा वाढदिवस आहे म्हणून आज एक व्हिडिओ बनवायला सांगितला. तर आज आम्ही बनवला आहे व्हिडिओ. सगळ्यांना तुमच्याबद्दल काय काय वाटतं ते आम्ही बोलणार. पहिले मी बोलतो, मग मम्मी बोलेल, मग पप्पा बोलतील. पहिलं आहे की तुमच्याबद्दल सांगायचं म्हणजे सांगितलं तेवढं कमीच आहे. मला आठवतं जेव्हा पण कोणी तुमच्या घरी येतं तुम्ही त्यांच्या या करून जे स्वागत करता ते सगळ्यांनाच आवडतं. आणि कोणी असू दे, किती वयाचं, लहान असू दे मोठा असू दे, त्यांचा तुम्ही खेळत असता व्यवस्थित, म्हणजे सगळ्यांबरोबर तुम्ही चांगल्या प्रेमानेच वागता. आणि मग तो लहान असू दे मोठा असू दे तेवढे त्यांचा तुम्ही खेळता. आता तुमच्या घरी ते गार्गी किंवा कोणी येतं, कोणी लहान असू दे किती वयाचं असू तुम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागता, ते सर्वांना आवडतं. आणि अजून काय सांगायचं तर बाकी भावांप्रमाणे तुम्ही जरा वेगळेच जास्त बोलतात. बाकी सगळे भाऊ कमी बोलतात, पण तुम्ही हसून बिसून व्यवस्थित सगळ्यांशी सगळ्यांशी चांगले बोलता. एवढंच. आणि प्रत्येक वेळी तुमची म्हणजे जेवणात पण आम्ही काही प्रकार वगैरे बनवला की तुम्ही कायम त्याच्यावर अशी मस्त दाद देता. अरे वा मस्त असं अगदी बोलतात, एवढं भरून येतं की अजून यांना काहीतरी करून आपण घालूया असं प्रत्येक वेळी वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या तोंडात प्रत्येकाची स्तुती. इव्हन की व्हॉट्सअपवर पण आम्ही काही मेसेज टाकला की त्यांचं कायम असं पटकन पहिला रिप्लाय लाईक म्हणजे असतो त्यांचा. खरंच तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. बोलावं तुम्ही.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. आम्ही तुमच्या त्यांच्या लहानपणीच्या काहीतरी लहानपणीच्या गोष्टी सांगा. लहानपणीच्या काय आठवतंय? तू शाळेत असताना शिवण क्लास तुम्हाला होता. तू ते कागदाचे तुकडे कपडे शिवायचास ते आठवतं मला. परत तू चित्रकला चांगली करतोस. रांगोळी पण. रांगोळी चल. हॅपी बर्थडे. आणि तुमच्यासाठी आम्ही एक कविता बनवली. कविता आम्ही बोलून दाखवते आणि ती आमच्या पूर्ण कुटुंब कदम कुटुंब म्हणजे काका आणि आई फॅमिली कडून सर्वांकडून शुभेच्छा. काशीला आई वडिलांना घेऊन गेला ते हे श्रावण, शिवाय त्यांच्या अधुरे परिपूर्ण होई कदम घरानं. नाराज न कधी सदाच प्रफुल्लित हासन, थकवा न हा गुणधर्म सदाच तत्पर कार्य तो वागणं. कृत्यात तुमच्या दिसे आपुलकीची पुरेपूर भावना, क्षणात सोडे कोणतेही कोडे असा हा नैसर्गिक हुशारपणा. राम पांडवा परी बंधू प्रेम तुमचे, जसे नभातले चंद्र चांदणे. वलय हे कदंब कुटुंबाचे ठेवता घट्ट गुरुत्वाकर्षणाप्रमाणे. कलश प्रेम स्वरूप अमृताचा, कलश प्रेम स्वरूप अमृताचा तीर्थरूपी वाटता सकल जना. दवातले थेंब अळवातले निष्ठू नये सांभाळता कुटुंबांना. मखर करुणी ओंजळीचा आशीर्वाद द्यावा लेकरांना. पूर्ण विराम नसावा लोभ असावा करतो प्रभूचरणी प्रार्थना. बाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्ही आमच्या सदैव पाठीशी राहा. अजून काय बोलू? तुम्हाला चांगलं आयुष्य आणि तुमच्याप्रमाणे तुमची ही कांचन म्हणजे माझी कांचन वहिनी आणि तुमच्या 2 मुली तेवढ्याच तुमच्याप्रमाणे हसमुख आहेत आणि प्रत्येक गोष्टीला ती लोक पण सतत मदत करत असतात. आणि तुमच्या दोघांचेच गुणधर्म तुमच्या मुलांमध्ये आले आणि भरभरून म्हणजे ते पण अशी भरभरून समोरच्याला दाद देतात, नेहमीच लाईक करत असतात. हॅपी बर्थडे तुम्हाला. अशाने तुला 65व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असं तुझं प्रेम आमच्यावर. भाई तुम्हाला 65व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. तुम्ही खूप फ्रेंडली आहात काका. हॅव अ ग्रेट इयर अहेड. असेच आनंदी आणि निरोगी राहा. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kasinath Kaka. Happy birthday to you. Yay! काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आत्तापर्यंत जसे होतात तसेच राहा. महेशच्या भाषेत तुझे ते काका आहेत ना जाम कॉमेडी आहेत. तर तसेच तुम्ही सदैव हसत खेळत राहा आणि ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देव जसं आत्तापर्यंत देत आल्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. आम्हा पूर्ण खेडेकर परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे काका. श्री काशीनाथ कदम पूर्व आमचे लाडके भाऊजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊजी बघता बघता 65 वर्ष तुम्हाला झाली. मग असं वाटत नाही की तुम्ही 65 वर्षाचे आहे. तुमचं वागणं बोलणं जे असतं ते खरंच सर्वांना ठेवून तुम्ही कामं करतात. त्याला काम असेल तुम्ही मागे हटलात त्या भाऊजी. 40 वर्षानंतर तुम्हाला 100 वर्ष होत आहे. तुमच्या हातापासून शुभेच्छा. भाऊजी अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळलं. आज आमच्याकडे गणपती असता तुम्ही त्या दिवशी येतात सकाळी. गणपतीच्या दिवशी तुम्ही चुकवलं नाही एवढं वर्ष. त्याचप्रमाणे आमची बहीण सीमा ती पण तुमच्या सोबत असते. गणपती आणताना आणि गणपती घेऊन जाताना तुम्ही नेहमी आम्हाला सहकार्य करता. माझ्यावर पूजा करता भाऊजी.
हे आम्ही विसरू शकत नाही. असंच प्रेम, असंच स्नेहभाव यामध्ये भाऊजी. हॅपी बर्थडे कदम काका. तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. भाऊजी हॅपी बर्थडे. श्रीयुत कदमभाऊजी आमच्यामध्ये सर्वात लहान होते, तरी सर्व कामामध्ये पुढे असतात. दुसरे म्हणजे हे भाऊजी एक वेगळेच रसायन आहे आणि ते सगळ्या गुणांनी ओतप्रोत भरलेले आहे. कोणतेही काम असो, कुठे जाणे असो किंवा ते तयार असतात आणि सर्वांना तयार करून तिकिटे काढून खाण्याचे सामान खरेदी करून सज्ज असतात. कुणाची वाट बघत नाही, एवढा उत्सव त्यांच्या भरलेला असतो. तसेच व्हॉट्सअपवर तर नवीन नवीन माहिती त्यांची ठरलेलीच असते, ही वाचून आमचे ज्ञान वाढते. तसेच इतरांची माहिती वाचून ती आवडली तर त्याला ते दाद द्यायचेही माझ्या पुढे होत नाही. असो, अशा आमच्या लाडक्या भाऊजींना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कदम भाऊजी नमस्कार. या प्रसंगी मला एक सुविचार आठवला, तो मी इथे तुम्हाला वाचून दाखवत आहे. सफलता ही नेहमी चांगल्या विचारातून येते. चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या तंतूतून येतात आणि म्हणूनच आम्हाला अभिमान व आनंद आहे की आम्ही चांगले विचार असणाऱ्या कदम भाऊजींच्या संगतीत आहोत. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही वयाची 65 कंप्लीट केली. खरंच विश्वास बसत नाही. अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा सुट्टी असतात तुम्ही आम्हाला ठाण्याला घेऊन जायचात. मे महिना असो, नाताळ असो किंवा दिवाळी असो, तुम्हाला एक फोन करायची खोटी की तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी हजर राहायचात. खरंच काका, ते दिवस अजूनही आठवतात जेव्हा तुम्ही आमचे सुट्टीचा आईबाबांसारखे लाड करायचात. खरंच काका, असं वाटतं की परत ते दिवस यावे. काका, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाबद्दल लाख लाख शुभेच्छा आणि हे पुढील वर्ष तुम्ही आनंदाने, सुखी आणि निरोगी जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे काका. कदम काका, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काशीनाथ कदम काका, तुम्हाला 65व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते. आमचे कदम काका आणि सीमा मावशी यांचे सुद्धा असेच असते. 21 डिसेंबरला एक सावतीन आली कदमांच्या दारी. सीमा आमची शिक्षिका आणि भाऊजी बेस्ट अधिकारी. काकांच्या आयुष्यात आल्या 2 पर्याय, पहिली कादंबरी आणि दुसरी कृतिका. काशीनाथ काका, तुम्ही तर सगळ्यांचेच खास, संपूर्ण कुटुंबाचे तुम्हीच बिग बॉस. वेस्टमधून निवृत्त झालात जरी तरी तुमचं समाजकार्य लय भारी.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kadam Kaka. Happy birthday to you. हॅपी बर्थडे कदम काका. कदम काका, तुम्हाला 65व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच परच्या राजाचरणी प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कदम काका. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय युअर डे. काशीनाथ कृष्णराव कदम, दी बेस्ट मॅन ऑफ सावन कदम बागवे रावराणे फॅमिली. तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप आहे. आज तुमचा 65वा वाढदिवस. खरंच 65वा आहे का 6 आणि 5 मिळून 11वा आहे असंच घरच्यांना वाटेल असा तुमचा स्वभाव. कधीही तुमच्या वागण्यामुळे कोणालाही वाईट वाटेल, दुखावेल असं कधीही घडलेलं माझ्या गेल्या 20 वर्षाच्या लाईफमध्ये तरी नाही. आणि तुमच्यासारख्या मोठ्यांच्या सपोर्टमुळेच आज तुमचा जावई म्हणून घेण्याचा अधिकार मला तुम्ही खूप प्रेमाने दिलात. खूप सगळ्यांवर प्रेम करता, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेता आणि यातच तुमचं मोठेपण दडलेलं आहे, जे तुम्ही साधेपणाने तो शिरपेस तुमच्या डोक्यावर ठेवलेला आहे, जो कधी कोणाला दिसून येत नाही. सर्व कुटुंबाचे करते धरते असणारे तुम्ही, आईपासून मुलीपर्यंत सगळ्यांचा योग्य रीतीने सांभाळ करणारे तुम्ही, हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आमच्यासमोर उभारलेले आहात. K3 के अशी आभूषणं लावलेले कदम काका हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील. वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे आजोबा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. लिव्ह लॉंग. हॅपी बर्थडे. 65व्या बर्थडे निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला तुम्हाला एक सांगायचं आहे. हे बघा, तुमची निवड माझ्या वडिलांनी केली, ती खूपच छान केली. मग आजपर्यंत तुम्ही मला कोणत्याही गोष्टीत कमतरता दिली नाही. काही मागितलं, साडी असू दे, गाडी असू दे, की लगेच हो असं उत्तर असायचं. त्यामुळे ना इतकं मनाला समाधान वाटायचं. खरंच आपल्याला एवढं कधीच नाही का म्हणत नाही. प्रत्येक गोष्टीला हो आहेच उत्तर आणि नेहमी हसत मुखाने, नेहमी हसत असायचं. कोणत्याही गोष्टीला नकार असा नाहीच. त्यामुळे इतकं बरं वाटायचं. कारण बाकीच्यांच्या नवऱ्यांचं ऐकलेलं असायचं, बघ ना मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मला गाडी होईल, लगेच पहिलं नाक मिळायचं. पण मला तसं काही अनुभव आला नाही. मला ते ऐकून इतकं बरं वाटायचं की खरंच किती भाग्यवान आहे की मला माझा नवरा असा मिळाला. ते राहू द्या बाजूला, अजून कितीतरी अशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तुम्ही मला सगळ्या कामामध्ये मदत करता, मला इतकं बरं वाटतं. त्यामुळे माझ्या अंगामध्ये जो थकवा आलेला असतो तो बराचसा नाहीसा होतो आणि मी उत्साहाने शाळेत जाते, घरातली कामं पण उत्साहाने करते आणि मी इतरांनासुद्धा सांगते, बघा माझ्या नवऱ्याने आज मला इतकी मदत केली. म्हणून माझ्या मैत्रिणींना माझा खूप हेवा वाटतो. तसंच तुम्ही बिल्डिंगमध्ये, समाजामध्ये पण सगळ्यांना तशीच मदत करता आणि त्यामुळे सगळ्यांना मदत केल्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे घरातसुद्धा तुम्ही एक लहान बाळाची, आईची, स्वतःच्या आईची सगळ्यांची काळजी घेता. प्रत्यक्ष त्या बाळाचे जे काही लागणारं सामान प्रत्यक्ष काय पाहिजे लगेच धावत जाऊन आणून देता. गरम पाणी हवं, काहीने सांगितलं गरम पाणी आणून दे, काही आणून दे, तुम्ही लगेच आणून देता. मला इतकं वाटतं की हे काय धावपळ करतात ह्या वयातसुद्धा. किती जोम आहे तुमच्या अंगामध्ये, किती उत्साह आहे. एवढं तुम्हाला उत्साह कसं येतं असंच बघितल्यावर खूप बरं वाटतं. आणखीन सांगायचं म्हणजे तुम्ही नेहमी हसतमुख असतात. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर कधीच त्रासलेला चेहरा दिसत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत नेहमी तुम्ही हसतच असतात. हे तुम्ही एवढा उत्साह कुठून आणता याचंच मला आश्चर्य वाटते. हां, आणि कधीतरी तुम्हाला एकदा राग आला की आम्ही सगळे शांत होतो आणि मग खूप वेळाने मग तुम्हीच स्वतः आमच्यामध्ये एकरूप होता. मग तो दिवस विसरून जाता आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही पहिल्यासारखे होता. त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही आणि पूर्ण दिवस आमचे चांगले जातात. तुम्ही बेस्ट मुलगा आहात,
बेस्ट नवरा आहात, बेस्ट पप्पा आहात, बेस्ट सासरे आहात आणि बेस्ट आजोबाई आहात. खरंच तुम्ही बेस्टचे बेस्ट कर्मचारीसुद्धा आहात आणि तुमच्यासारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. बाय. नमस्कार कदम काका. तुमच्या 65व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाड परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला असेच उदंड आयुष्य लाभो हीच आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. काका तुम्हाला माझ्याकडून तुमच्या 65 वर्ष वयाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा आमच्या लाड परिवाराकडून आणि आमच्या चिंटूकडून अरवकडून. तुम्ही अशी व्यक्ती आहात तुमच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं फारच कमी आहे. तर तुम्हाला मी पहिल्यापासून तुम्हाला मी ओळखते. तुमच्यासारखा माणूस ह्या दुनियेमध्ये मी बघितला नाही आहे. कसं काय म्हणजे एकदम कामसू, सगळ्यात मन मिळावं, सगळ्यात ॲडजस्ट होणारं असं. एकच अशी भाई पाहिजे की तुम्ही आम्हाला इथून पुढं असंच मार्गदर्शन करत राहा. बस हीच आमची एवढी इच्छा आहे. बस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Kaka. Happy birthday to you. हॅलो पप्पा, तुम्हाला तुमच्या 65व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी एक छोटीशी कविता लिहिली आहे मी. त्या कवितेचं नाव आहे असा कसा रे बाबा तू. असा कसा रे बाबा तू, कितीही थकलास तरी का नाही रे चिडत तू. तू तुझ्या भावना कधीच व्यक्त करत नाहीस. तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच बोलून दाखवत नाहीस. तुझा कुठलाही त्रास एक लेकच समजू शकते. तू कितीही नाही बोललास तरी तुझं मन तीच ओळखू शकते. तुझी शिकवण आजही मला आठवते. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी रोजच जगत असते. रोज येते रे बाबा तुझी आठवण मला. तुझी लेकरं आता मोठी झाली हे कळलं नाही रे तुला. आणि एक छोटंसं हिंदीमध्ये लिहिलं आहे. उंगली पकड़कर चलना सिखाया हमको, अपनी नींद देकर चैन से सुलाया हमको, अपने आंसू छुपाकर हंसाया हमको, कैसे याद न रहेगा ऐसे पापा का जन्मदिन हमको. परत एकदा तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या 65व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच खुश राहा, आनंदी राहा आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्याबरोबर कायम राहू देत. आणि परत एकदा हॅपी बर्थडे. टाटा. हॅलो पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 65वा वाढदिवस आहे तुमचा. आम्ही पण खूप खुश आहोत. आणि ऐकलं ना सगळं कसं होतं, आवडलं ना. तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं, ते पण 65व्या बर्थडेच्या दिवशी. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं काहीतरी सरप्राईज. बाकी तुम्हाला आवडलं ना सगळं. नक्की सगळ्यांसारखी माझी पण काही इच्छा होती की तुमच्याशी बोलावं, मन मोकळं बोलावं, तुम्हाला सगळं सांगावं. आणि ही क्वारंटीनच्या निमित्ताने पूर्ण झाली. मी लहान असल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही माझी खूप काळजी घेतली आहे. मी बघितलं आहे, मी लहान असताना कोणाच्याच मम्मी पप्पांनी केलं असेल की तुम्ही माझा, सगळेजणं बोलतात की तुम्ही माझ्या लुंगीने शेंबूड काढायचात. मी बोलायची की तुम्ही मला इमोशनली मला जवळ नाही घेत, मी असं हे नाही करत, पण शेंबूड काढायचं म्हणजे. पप्पा खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. मी स्वतःला खूप लकी मानते की तुम्ही माझे पप्पा आहात. मला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी हव्या होत्या त्या तुम्ही मला दिल्यात. आणि लहानपणापासून मला कधी पण असं हे नाही शिकवलं की मुलगा मुलगी हा कधी भेदभाव नाही केला ना. आम्हाला सगळ्या गोष्टी मुलाच्या बरोबरीने शिकवल्या. आम्हाला कधी काय कुठलीही गोष्ट असू दे, गाडी असू दे, ॲक्टिवा असू दे, सायकल असू दे किंवा कार असू दे, आम्ही
शिक्षणामध्ये पण सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आम्हाला पुढे जायला सांगितलं. कधीही नाही काळजीपोटी कधी म्हणजे तुम्ही हे करायचंच, पण काळजीपोटी ती एक गोष्ट वेगळी आहे की काळजीपोटी तुम्ही आम्हाला ओरडायचात, नंतर आम्हाला रागवायचात, पण कधी रुसून पण बसायचात. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला नेहमी एकत्र आम्हाला सांगितलं की कुठलीही गोष्ट करायला तू जा पुढे, मी आहे तुझ्याबरोबर, मी कधी तुझे साथ नाही सोडणार. आणि ते आम्ही ऐकलं, ते आम्हाला मनापासून पटलं की कोणतीही गोष्ट छोटी नसते. तुम्हाला थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये, माझ्या शिक्षणामध्ये इथपर्यंत पोचले. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमची जिद्द असायची की प्रत्येक माणसाने शिकत राहायचं, शेवटपर्यंत आपण शिकत राहतो, लहान मुलाकडून पण आपण काहीतरी शिकतो. हे वाक्य मी नेहमी मनात ठेवते. प्रत्येक माणसाकडून आपण शिकायची जी कला आहे ती मी तुमच्याकडूनच घेतली आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही कधी खूपच असे आमच्यावरती खूप रुसता, रागवता. आम्ही माहिती आहे थोडेसे चुकीचे वागतो कधी, पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला तेवढेच माफ पण करता आणि आम्हाला ते खूप आवडतं. लहान असताना मी तुमच्या खूप क्लोज होते, तुम्हाला तुमच्याशी सगळं सांगायची, सगळं शेअर करायची. पण जसं मोठं होत गेली तशी मला तुमची खूप भीती वाटायला लागली. मी शाळेतून जाऊन यायची त्यावेळेला, नंतर कॉलेजला जाताना तुम्ही 7 वाजता कधी ऑफिसवर येता त्यावेळेला, तर 7ला 10 मिनटं कमी असताना मी खालून खेळून वरती यायची आणि अभ्यासाला बसायची. आणि एक भीती असायची की मम्मी आल्यावरती काहीतरी सांगेल पप्पांना, पप्पा मग मला ओरडतील. तुमचा ओरडा मी खूप त्यावेळेला त्या ओरड्याला खूप घाबरायची. पण त्याच्यानंतर तुम्ही रिटायर झाल्यानंतर आपल्या दोघांचं जे बॉन्डिंग होतं ते एकदम बदललं. रिटायरमेंटनंतर जेव्हा तुम्ही आमच्याकडे जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायला लागला तेव्हा आम्हाला समजलं की नाही, तेवढे पप्पा काय हे नाही आहे, आपण उगाचच घाबरत बसू आणि आपले पप्पा आहेत, मी का घाबरते तुम्हाला. नंतर मी हळूहळू तुम्हाला सगळं शेअर करायला लागली, तुमच्याशी बोलायला लागली, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला लागली. आणि सर्वात मेन म्हणजे माझ्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुमच्याकडे आहे. मी कुठला पण क्वेश्चन विचारला की तुम्ही आन्सर सांगतात. मला काय हवं असेल, काय नको असेल, तर पहिले तुम्हाला मी शोधत असते, तुम्हाला विचारत असते पप्पा कुठे आहेत. पप्पांना काहीतरी विचारायचं, पप्पा ह्याचं काय आहे, पप्पा ह्याला काय म्हणतात, पप्पा हे असं कसं, असं का करायचं, असं काय, हे सगळ्या गोष्टीचं का, कशाला, कोणी, कधी, सगळ्याचे आन्सर्स तुमच्याकडे आहेत आणि मी ते तुमच्याकडूनच घेते. मला कधीही प्रश्न पडला की तुम्ही असता समोर आणि मला तुमच्याकडेच त्याचं आन्सर मिळतं आणि ते मला खूप आवडतं. तुम्ही सांगितलेलं मला खूप पटतं पण. आणि मला सर्वात मेन म्हणजे हे आवडतं की तुम्ही तुमच्या काळातले गोष्टी असूनसुद्धा, म्हणजे जुन्या काळात असूनसुद्धा तुम्ही नवीन गोष्टींना, मॉडर्न गोष्टींना पण ह्याच्याने ॲक्सेप्ट केलं आहे. सगळ्या गोष्टींना तुम्ही व्हॉट्सअप पहिले सुरुवातीला बोलायचं, मोबाईल काय वापरता, मोबाईल नाही वापरायचा, हे नाही करायचं, व्हॉट्सअप नाही यूज करायचं, हे नुसतं हे आहे ते. पण त्याच्यानंतर तुम्ही जे त्या गोष्टी बघितल्या, त्याच्या तुम्ही फॉलो केला, त्याचं तुम्ही आत्मसात केला आणि आता तुम्ही पण त्या गोष्टी तशा फॉलो करतात आणि तुम्ही आम्हाला पण म्हणजे नवीन मॉडर्न गोष्टी शिकायला हेल्प करतात. आणि तुम्ही पण तेवढ्याच, आता कुठलंही वय असलं तरी तुम्ही ते शिकण्यासाठी उत्सुक असता, ते मला खूप आवडतं. आणि तुम्ही असेच राहावा. आम्हाला तुम्ही खूप काही आम्हाला दिलं, आम्हाला कधीच फायनान्शियली तुम्ही हे नाही केलं, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला, कधी आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी तुम्ही होऊ दिली नाही. मेन म्हणजे जेव्हा तुम्ही रिटायर झालात आणि मम्मी शाळेत जायची तेव्हा तुम्ही तुमचा रोल मम्मीबरोबर स्विच केलेला आणि तो मला खूप आवडला. असं नाही की तुम्ही कधी मम्मी शाळेत गेली आहे तर असं घरी बसून राहा वगैरे, पण नाही, आम्हाला मम्मीला सगळ्यांना हेल्प केली. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला हेल्प केली. मम्मीचं जेवणापासून असू दे किंवा काही छोट्या गोष्टी असतात, ज्या घरच्या गोष्टी असतात त्या तुम्ही घरच्या कामाला हेल्प केली. मला तेव्हा बघून खूप बरं वाटायचं की अरे, म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवलं की मुलगा मुलगी सगळं कसं समान असतं, कुठल्याही गोष्टीचं काहीही हे नसतं. आणि ते मला खूप आवडलं. आणि असंच
असंच तुम्ही राहा आणि तुमच्याकडून मी ह्या गोष्टी खूप शिकून घेतल्या आणि मी या पुढे जाऊन आरोहला पण शिकवेन, नक्की शिकवेन. त्याला हे तुमचे संस्कारच आहेत की तुम्ही आम्हाला इथपर्यंत सगळं नीट सगळं केलं, आम्हाला सगळ्यांना नीट ठेवलं आणि हेच संस्कार मी पुढे जाऊन मी पण ॲप्लाय करीन. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तर लक्षात आहेत आणि ट्राय करते की त्या मी पण ॲक्सेप्ट करीन, नक्की करीन. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आणि आम्ही पण तुम्हाला खूप 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 प्रेम करतो. आणि जेव्हा मम्मी शाळेत जात होती, मी प्रेग्नन्सीला घरी होती, तेव्हा मला माहिती आहे तुम्ही आई म्हणून माझा सांभाळ केला. प्रेग्नन्सीच्या दरम्यान मला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तुम्ही मला दिल्या, बनवून दिल्या. आणि कधी मला कुठल्याही कामाला हे काम करायला गेली की होते नको तू करू नकोस, तू माहेरी आलीस, तू थांब, आराम कर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत. तेव्हा मला खूप बरं वाटतं. आणि आता आरोह झाल्यावरती तुम्ही त्याच्याशी लहान बाळासारखे खेळता, त्यांचे बाबा म्हणून तुम्ही त्याच्याशी खेळतातच, पण तो पण तुम्हाला म्हणजे त्याची रिॲक्शनवरून तुम्हाला समजत असेल की त्याला तुम्ही किती आवडता आणि तुमच्याबरोबर तो किती राहतो. त्यांनी तर तुम्हाला त्याची रिझल्ट तर त्यांनी दाखवलाच आहे तुम्हाला. आणि काय बोलायचं, एक वेळ आम्ही सगळे थकून जाऊ पण तुम्ही कधी थकणार नाहीत आरोहला घेऊन. आणि आरोह तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही हे पण नाही. मला खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही माझं आरोह बरोबरचं काही काम असतं किंवा कुठल्या गोष्टीचं किंवा बाबूच्या बॉटल्स हे करणं, पाणी गरम करणं, कधी कधी तुम्ही मला हेल्प करतात, मला खूप बरं वाटतं. तुम्ही नेहमी बोलतात की आपण दुसऱ्याला हेल्प करावी, की त्याचं काम थोडंसं कमी केलं, तुम्ही तेवढ्याच एनर्जीने ती कामं करतात. पण खरंच हॅट्स ऑफ, तुम्ही ह्या वयामध्ये एवढी एनर्जी आणतात कुठून मला काही समजत. पण खरंच तुम्ही आम्हाला सगळ्यांना तेवढीच मदत करता, तुम्ही आमची तेवढीच काळजी घेतात, त्याबद्दल थँक्यू सो मच. पप्पा मी कधीच तुम्हाला बोलली नाही पण आय लव्ह यू सो मच. मला सुरुवातीला मी खूप कधी भांडायची तुमच्याशी मला माहिती आहे, पण तेवढंच माझं तुमच्याबरोबर प्रेम आहे म्हणून मी तेवढ्याच हक्काने तुमच्याशी भांडली आहे. आणि पप्पा मला माझ्या आयुष्यात 2 प्रिन्स मिळाले, एक मोठा आणि एक लिटिल प्रिन्स, पण तुम्ही माझ्यासाठी नेहमी किंग आहात. ओके. आणि मला मी सांगते की तुम्ही जेंटलमॅन हे जे वर्ड आहे ते त्याच्यासाठी तुम्ही एकदम परफेक्ट आहात आणि तुम्ही खरंच जेंटलमॅन आहात आणि ते तुम्हाला सूट होतं. हो खरंच पप्पा. आणि असेच तुम्ही तुमचं आयुष्य असंच मस्त घालवा, असेच आमच्याबरोबर राहा, सुखी राहा आणि हेल्दी राहा. आता या क्वारंटाईनमुळे मला हे वेगळं काहीतरी करायला मिळतं आणि तुमच्याशी बोलायला मिळालं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही खरंच खूप 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 मस्त आहात. मला काही कविता वगैरे लिहिता नाही आली, पण मला बस एवढंच सांगायचं आहे की असाच तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहू दे. मला कधीच कसली कमी नको पडू दे आणि सगळ्या गोष्टी सगळ्या मस्त होऊ दे आणि तुम्हाला अजून असे 100 वर्ष तुम्ही काढावे, जगावं आणि बाप्पा तुमच्याबरोबर नेहमी असेल आणि तुम्ही आमच्याबरोबर नेहमी राहा. बस एवढंच आहे. आणि थँक्यू सो मच सगळ्यांसाठी तुमच्याकडून मी थँक्यू बोलते की एवढ्या सगळ्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत केली. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. बाय.